पंडित मॅक्स मुलर हे जर्मनीत जन्म घेतलेले आणि इंग्लंडमध्ये वाढलेले आणि शिकलेले प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ आणि प्राच्यविद्यावादी होते. 1822मध्ये केम्ब्रिज विद्यापीठात ICSच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर त्यांनी 7 भाषणे दिली होती. त्यातल्या त्यांच्या पहिल्या भाषणाचा विषय होता, भारताकडून आम्ही म्हणजे इंग्लंडने काय शिकावे. ते असे म्हणतात की रशिया, जर्मनी, स्वीडनसारख्या देशात भारतीय कला आणि संस्कृतीबद्दल एक वेगळ्या प्रकारचे आकर्षण आहे. जर्मनीतल्या बऱ्याच विद्वानांचा संस्कृत शिकण्याकडे कल असतो आणि जेव्हा एखादा विद्वान संस्कृत आत्मसात करतो त्यावेळी त्याला प्राचीन भारतीय ज्ञान आणि विज्ञान यांचे गूढ ज्ञान मिळाले असे ते म्हणतात. संस्कृतबद्दल बोलताना ते एक उदाहरण देतात की ICSला बसणारे विद्यार्थी ग्रीक आणि लॅटिन या भाषा शिकण्याकडे त्यांचा कल असायचा. मॅक्स मुलर संस्कृतबद्दल असे म्हणतात, संस्कृत साहित्याचा जर मन लावून अभ्यास केला तर ते साहित्य किती उत्तम आहे व ते साहित्य आम्हाला जे शिकवू शकते ते आपल्याला ग्रीक साहित्यातून कधीच शिकता येणार नाही. संस्कृत भाषा शिकणाऱ्याला नक्कीच उच्च कोटीचा आनंद प्राप्त होतो. भारतीय तत्वज्ञानाबद्दल बोलताना ते म्हणतात, भारतातील ऋषीमुनींनी जीवनाच्या महत्त्वाच्या प्रश्नावर खोल विचार केला आहे व त्या समस्यांना उत्तरेही शोधली आहेत. त्यांची तुलना प्लेटो व कांट यांच्याशीच करावी लागेल. आपण युरोपातील लोक फक्त ग्रीस व रोमच्या तत्वज्ञानाचा अभ्यासातच वाढतो, परंतु ज्याला आपले पृथ्वीवरील जीवन धन्य करायचे आहे किंवा हा नश्वर देह सोडल्यावरही ज्याला शाश्वत शांतता हवी असेल त्याला भारतीय तत्वज्ञानाकडे वळावेच लागेल. ICSच्या विद्यार्थ्यांना ते पुढे सांगतात की जर तुम्हाला भूगोल किंवा भूगर्भशास्त्रात रस असेल, तुम्हाला वनस्पतीशास्त्रात रस असेल किंवा प्राणीशास्त्रज्ञ व्हायचे असेल किंवा पुरातत्वशास्त्रात रस असेल, जुनी नाणी जमवण्याचा छंद असेल, तर या सगळ्यासाठी भारतासारख्या देशात तुम्हाला लाखोनी संधी मिळतील. पाश्चिमात्य देश आणि युरोपात ज्या दंतकथा किंवा नीतिकथा सांगितल्या जातात त्यांचा उगम देखील बऱ्यापैकी भारतातच झाला असावा असं देखील हे सुचवतात. भारतातल्या या मूळ कथा थोड्या बहुत फरकाने युरोपात सांगितल्या जातात असं ते सुचवतात. भाषाशास्त्र आणि व्याकरण याबद्दल बोलताना ते म्हणतात की व्याकरणाच्या बाबतीत तरी भारत जगात सर्वश्रेष्ठ आहे. भारताच्या प्राचीन वैदिक धर्माबद्दल बोलताना हे म्हणतात की हा वैदिक धर्म व तत्वज्ञान तुम्ही मान्य करा किंवा अमान्य करा, त्यांचा परिणाम तुमच्या जीवनावर होतोच होतो. ते पुढे म्हणतात की या प्राचीन तत्वज्ञानाच्या आधारेच भारतातील उत्तम अशी ग्रामव्यवस्था चालते आणि आपण इंग्रजी साम्राज्य चालवण्यासाठी सुद्धा या ग्रामव्यवस्थेकडून बरंच काही शिकू शकतो. हे वैदिक तत्वज्ञान वैयक्तिक जीवन उन्नत करायला वापरू शकतो आणि हेच वैदिक तत्वज्ञान भारताच्या राष्ट्रीय चरित्राचाही आधार आहे. या ज्ञानामध्ये सर्व रहस्यांचे रहस्य दडलेले आहे आणि या ज्ञानाला सर्व जगाला मार्ग दाखवण्याची ताकद आहे. मानवी मनाचा अभ्यास आणि त्याची गहनता भारतामध्ये कशी आहे हे सांगताना ते म्हणतात की मानवी मनाच्या अभ्यासाबाबत व विचाराबाबत भारतच जगात सर्वात श्रेष्ठ आहे. या अभ्यासाचे कोणतेही अंग भाषेचे असो, धर्माचे असो, तत्वज्ञानाचे असो, कायद्यांचे असो, रीतिरिवाजाचे असो,
किंवा प्राथमिक कलेचे असो, विज्ञानाचे असो, या प्रत्येक बाबतीत तुम्हाला सखोल विचार करायचा असेल तर भारताकडेच वळावे लागेल. मग ते तुम्हाला आवडेल किंवा न आवडेल. कारण मानवाच्या इतिहासातील अत्यंत मौल्यवान व नवीन शिकवणाऱ्या गोष्टी फक्त भारतीय संस्कृतीच्या खजिन्यातच सापडू शकतील, अन्यत्र कोठेही नाही. भारतातील निसर्गाबद्दल बोलताना ते म्हणतात की पृथ्वीवरील स्वर्ग म्हणण्यास लायक असा देश फक्त भारत आहे. भारताबद्दल वर्णन करताना ते सर विल्यम जोन्स यांचं उदाहरण देतात आणि त्यांच्याच शब्दात ते सांगतात ते असं: भारताचा प्रवास करण्याची इच्छा माझ्या मनात फार दिवस होती. गेल्या वर्षी म्हणजे 1783च्या ऑगस्ट महिन्यात मी भारताकडे समुद्रमार्गाने जायला निघालो. एके दिवशी संध्याकाळी भारताचा किनारा आमच्या डोळ्यासमोर आला. इराण देश आमच्या डाव्या बाजूला राहिला होता आणि जहाजाच्या मागच्या भागातून थंडगार वारा वाहत होता. भारताचे हे पहिले दर्शनच मला रोमांचित करणारे होते. या प्राचीन देशाचा इतिहास, तेथील विविध कथा याचे मी चिंतन करीत होतो. ज्याची मी फक्त कल्पनाच केली होती, अशा या माझ्या स्वप्नभूमीत प्रत्यक्ष पोहोचताना मला अवर्णनीय असा आनंद झाला. त्या आनंदाचे वर्णनच करता येत नाही. आशियाची ही वरदभूमी अनेक प्रकारच्या ज्ञानविज्ञानाची व ललित कलांची जननीच आहे. प्रतिभा आणि बुद्धिमत्ता या पवित्र भूमीतच जन्म घेते. त्यासाठी ही फार सुपीक भूमी आहे. या प्राचीन भूमीतील धर्म, राज्यसंस्था, कायदेकानून, रीतिरिवाज हे सर्व मला येथे पाहायला व शिकायला मिळणार होते. येथील विविधता, येथील प्राचीन भाषा हे सर्व मला अनुभवायला मिळणार या सुखद भावनेने माझे मन आनंदित झाले होते. त्यांच्या या भाषणात मॅक्स मुलर ICSच्या विद्यार्थ्यांना शेवटी हे उदाहरण देतात: सिंधू नदीच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर इसवी सनापूर्वी अलेक्झांडर ग्रेटला वाटले होते की आता जिंकायला काहीच नाही. तशी निराशा तुम्हाला वाटणार नाही, कारण प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या या देशात ज्ञान क्षेत्रात पराक्रम गाजवायला तुम्हाला खूप वाव मिळणार आहे. आशा करतो की मॅक्स मुलर यांनी 1822 मध्ये ICSच्या विद्यार्थ्यांसमोर दिलेल्या 7 भाषणांपैकी पहिल्या भाषणातील काही ठळक मुद्दे संक्षिप्त रूपाने दिलेले तुम्हाला आवडले असतील.